तासाभराच्या कीर्तनामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला वडील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यांनी फक्त माझं बोलणं कान देऊन ऐकायचं. माझ्या ताईंनो, मी वडील समजावून सांगणार आहे. हे कीर्तन ऐकत असताना तुम्ही कुणाची तरी आई आहात हे बाजूला ठेवून द्या. एवढ्या कीर्तनामध्ये तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, तुम्ही सुद्धा आपले वडील डोळ्यासमोर आणा की आपल्या वडिलांचं आपलं जीवन घडवण्यामध्ये किती मोठं योगदान असतं. आपण कधी विचार केलाय? फक्त आपण म्हणतो वडील म्हणजे आधार, वडील म्हणजे घराची भक्कम भिंत, वडील म्हणजे घराचा बुलंद दरवाजा, एवढंच आपल्या डोक्यामध्ये आहे. पण याच्याही पलीकडे वडील आहेत, पण ते कधी कुणाला समजलेच नाही. साहित्य जेवढं आईवर कविता तयार झाल्या, आईवर जेवढे ग्रंथ कादंबऱ्या तयार झाल्या, तेवढं बापावर साहित्य नाही झालं. म्हणजे साहित्यानं सुद्धा बापाला पाहिजे तो न्याय दिलेला नाही. माझं हे बोलणं तुम्हाला अजून व्यवस्थित कळावं याच्यासाठी सोपं करून सांगते.